राज्यस्तरीय आंतर परिमंडळीय नाट्य स्पर्धा सन 2023-2024 महावितरण नांदेड परिमंडळ सविनय सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित आणि प्रमोद देशमुख दिग्दर्शित 2 अंकी रहस्यमय नाटक ब्लाइंड गेम। निर्माता अनिल डोये, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ, व्यवस्थापक श्री सुदर्शन कालेवाड, सह महाव्यवस्थापक मानव संसाधन नांदेड परिमंडळ, संघ प्रमुख शैलेंद्र पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रभारी नांदेड परिमंडळ। नेपथ्य सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ, सरिता निशांकर। संगीत मिलिंद कांबळे, व्यवस्थापक नांदेड मंडळ, सुशेन पाटील। प्रकाश योजना पंडित आंबेकर, उपव्यवस्थापक शहर विभाग नांदेड, नारायण त्यारे। रंगभूषा वेशभूषा महारुद्र नाईक नवरे, सहाय्यक महाव्यवस्थापक वित्त व लेखा नांदेड परिमंडळ प्राची देशमुख। कलावंत राजकुमार सिंगीकर, पंडित तेलन, सतीश निशांकर, सारिका चौधरी, पूजा खामकर, पूर्वा देशमुख, निवृत्ती जाधव, चंद्रकांत वाठोरे, अमरदीप ठाकूर, नागनाथ कडतर, संजय पट्टेवाड आणि प्रमोद देशमुख। सविनय सादर करीत आहोत 2 अंकी मराठी रहस्यमय नाटक ब्लाइंड गेम। ब्लाइंड गेम। काय झालं अनु? टेबल लॅम्प फुटला। तुला काही लागलं तर नाही ना? नाही आई, मी ठीक आहे। पाहिले श्रीकांत, आज सकाळपासून अगं सावकाश सावकाश। किती वेळा अडखळत आहे मी। असं मला कधीच होत नाही माझ्या घरात, पण आज आज फारच गोंधळून गेल्यासारखं होतंय। अगं असं काय करतेस अनु? जाऊ दे श्रीकांत, आपण ना तो वाद सोडून द्यावा हेच उत्तम। म्हणजे बघा ना, आता सकाळपासून सगळीकडे शोधलं, सगळं घर पालथं घातलं, पण झाला का काही उपयोग? त्यापेक्षा आपण अनिकेत येईपर्यंत थांबूया ना, आणि अनिकेत आले की त्यांनाच विचारूया। नाही अनु नाही, अगं अनिकेत येईपर्यंत थांबून चालायचं नाही। तो इन्स्पेक्टर परत येण्या अगोदर आपल्याला ती बाहुली शोधून नष्ट करायला हवी। नुसती बाहुलीच नाही, अनिकेत आणि रोशन यांचे संबंध जोडणारे जे काही दुवे मिळतील ना, ते सगळे। ठीक आहे, शोधूया। तुम्ही म्हणताय म्हणून, नाहीतर आता माझ्या या डोळ्यांचा खरा उपयोग फक्त आसव गाळण्यापुरताच आहे। कधी कधी ना हेवा वाटतो मला अनिकेतचा, त्याच्यासाठी कुणीतरी आसव गाळतं म्हणून। फार थोड्या माणसांच्या आयुष्यामध्ये हे लागतं। असं का म्हणता? तुम्हालाही जीव लावणारं कोणीतरी असेलच ना? खरंच श्रीकांत, किती वेळ झाला आपण सोबत आहोत, पण तुम्ही तुमच्याविषयी काहीच सांगितलं नाही। काय सांगणार? अहो माझ्या आयुष्यामध्ये विशेष असं काही नाहीच हो, मी अगदी सामान्य माणूस आहे। अहो, सामान्य माणसाच्या आयुष्यातही थोडंफार काहीतरी चांगलं असतंच की। नाही म्हणजे तुम्हाला खरं नाही वाटणार, पण माझ्या आयुष्यामध्ये सांगण्यासारखं असं काहीच नाहीये। आणि आजवरच्या आयुष्यामध्ये सुद्धा एकच व्यक्ती चांगली भेटली। कोण? तुम्ही। मी? अहो, माझ्यात काय चांगलं? म्हणजे ते तुम्हाला नाही कळायचं, कारण तुम्ही पहिल्यापासूनच अशा मोकळ्या आहात, एकदम निर्मळ। पण ज्यांचं आयुष्य माझ्यासारखं गेलं ना, त्यांनाच या मोकळेपणाचं आणि निर्मळपणाचं मोल कळतं। म्हणजे
कसं गेलं तुमचं आयुष्य? ते सांगता नाही येणार, सांगावंच वाटतं पण नाही सांगता येणार. माफ करा, तुम्हाला जरा मनस्तापच दिला मी. नाही म्हणजे त्यात तुमचा काही दोष नाही. काही जखमा फुंकल्याने चिघळतात. म्हणजे तुम्हाला खरंच कुणीच नाही श्रीकांत? कोणीच नाही. रडणारं नाही, वाट पाहणारं नाही, आठवण काढणारं सुद्धा नाही. अहो एवढंच ना. मग आमच्या घरी येत चला ना अधूनमधून. नाही नाही, तसं जमायचं नाही. म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही माझी विचारपूस केलीत ना, तेच खूप झालं. या जगामध्ये माझं हक्काचं असं काही नाहीच. सोडून द्या ना हा विषय. आपलं काही राहिलंय का शोधायचं? नाही, बहुतेक तर सगळं शोधून झालंय. हा, जरा फ्रीजच्या बाजूच्या कप्प्यात बघता का? कशासाठी? तिथे ना एक चावी आहे. अच्छा, ती चावी ह्यांच्या फायलिंग कॅबिनेटची आहे. जरा उघडता का ती? कुठे आहे? ह्या साईडला, किचन जवळ असेल बघा, ह्या साईडला. अच्छा. आणि बघा बरं, त्यात बाहुली आहे का? बाहुली नाही यात, पण एक चाव्यांचा जुडगा आहे. चाव्यांचा जुडगा? अरे हा, बरं झालं मिळालं. तू सगळ्या घरच्या चाव्या असतात त्याच्यामध्ये. आणि एक लेबलवाली चावी आहे का? सुटकेस लिहिलं असेल बघा त्याच्यावर. हो हो, आहे ना. एक लेबलवाली चावी आहे आणि यावर सुटकेस असं लिहिलंय. हे घ्या. अच्छा, ते अनिकेत ना घराचे सगळे महत्वाचे कागद त्याच सुटकेसमध्ये ठेवतात. कदाचित त्यात बाहुली पण असेल. मी घेऊन येते सुटकेस. हो हो, घेऊन या. हो, आहे, मी इथेच आहे. जरा ही सुटकेस उघडता का? सुटकेस? हो हो हो, उघडतो. चावी. चावी बघा बरं, का बाहुली आहे का? बाहुली? हा, बाहुली तर नाही आहे. हे इथले सगळे दिवे व्यवस्थित चालू आहेत ना? म्हणजे उजेड आहे ना पुरेसा? दिसतंय ना वाचायला? हो, दिसते. एक पत्रांचा जुडगा आहे याच्यामध्ये. बघा बरं का रोशनचं एखादं पत्र आहे का? आणि जर असेल ना तर तसंच जाळून टाका ते सिंक मध्ये. मला वाचून देखील नका दाखवू. नाही अनु, सगळी पत्र तुझीच आहेत. टाईप छान करता येते की तुला. हे बघ. माझी पत्र? माझी पत्र? माझी पत्र? अनिकेतने अजूनपर्यंत जपून ठेवलीत. माझी पत्र अनिकेतने अजून. माझ्यासारख्या आंधळीवर इतकं प्रेम मला कल्पनाच नव्हती. माझी पत्र अजून जपून ठेवलीत अनिकेतचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अनिकेत, तिची एकही वस्तू मिळाली नाही ना अजून? नाही, तिची एकही वस्तू नाही. सगळी सुटकेस बघून झाली. फक्त ही सेफ सोडून. तीही आताच माझ्या लक्षात आली. श्रीकांत, हे सिलिंगचे दिवे चालू आहेत ना? हो, चालू आहेत. वाटलंच मला. मगाच माझ्या लक्षात आलं होतं की सगळे स्विच ऑन आहेत. हो, मग त्याचं काय? मला आश्चर्य वाटतं श्रीकांत. बघा, इन्स्पेक्टरने काहीतरी वाचण्यासाठी ब्लाइंड्सची उघडझाप केली. घरात दिवे असताना असं कसं? जाऊ दे, आता तरी ते दिवे लागलेले आहेत ना. मी काय म्हणतो अनु, अनिकेतने ती बाहुली सेफ मध्ये ठेवली असेल. सेफ मध्ये? मला नाही वाटत. आणि बरं का श्रीकांत, सईदने सुद्धा तेच केलं. काय केलं? सईदने सुद्धा ब्लाइंड्सची उघडझाप केली की नाही?
केली असेल कोण जाणे, पण हे हे तुला कसं कळलं? आवाज होतो ब्लाइंडचा श्रीकांत. मला आश्चर्य वाटतं, ही परकी माणसं यांना आमच्या खिडकीची चाळा करण्याचं कारणच काय? बरं, उजेडासाठी म्हणा किंवा लाईटसाठी, काहीतरी वाचण्यासाठी म्हणा. लाईट्स उघडणारा माणूस ते एकदाच उघडून ठेवेल ना, की सारखी सारखी त्याची उघडझाप करत राहील? म्हणजे म्हणायचंय काय तुला? मला संशय येतोय श्रीकांत. हे नक्कीच कोणाचं तरी कारस्थान आहे. Somebody is playing game with me. Blind game. मघा तो सईद पायऱ्यांवरून उतरून आला ना, तेव्हा तर एकदम घाबरलेच मी. कशासाठी सांगू? कशासाठी? मला वाटलं की तो म्हाताराच परत आलाय. सईद बरोबर? नाही नाही, तो स्वतःच. म्हणजे नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली, पण आधी वाटलं की त्याची चाल आणि त्याच्या वडिलांची चाल अगदी एकसारखीच होती, आणि त्यांच्या पायातले बूट सुद्धा. म्हणजे त्यांच्या बुटांचा आवाज एकसारखा येत होता असंच ना? अहो, सारखा म्हणजे किती सारखा. अगदी तेच बूट कोणीतरी परत घालून आल्यासारखा. बूट नवीन होते, आणि त्यातल्या एका बुटाचा तर असा चिव चिव असा आवाज सुद्धा येत होता. तुमच्या नाही लक्षात आलं? नाही भाऊ, माझ्या बरोबर लक्षात येतं. माझे बूट कसले आहेत ओळखा भाऊ? बूट नाहीत, रबर शूज आहेत. आवाज न येणारे. असे शूज दुसऱ्यांना फसवायला चांगले, बरोबर ना? अहो, गंमत केली श्रीकांत तुम्ही पण ना. बरं श्रीकांत, ती पोलिसांची गाडी आहे का बाहेर अजून उभी? काय? पोलिसांची गाडी? हा? हो आहे, आणि ते इकडेच पाहत आहेत. त्यांचे चेहरे दिसतात? चेहरे? हा? हो, थोडेफार दिसत आहेत. तो सईद आहे का त्यांच्यामध्ये? सईद? हा? तो म्हातारा की त्याचा मुलगा? मुलगा. नाही नाही, तो कशाला असेल पोलिसांच्या गाडीमध्ये? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला वाटतं की तो मघाचा सईद खरा सईद नव्हताच. म्हणजे? तो पोलिसांचा माणूस होता. कशावरून? ब्लाइंड्सवरून श्रीकांत. आता असं बघा, सुरुवातीला इन्स्पेक्टरनं ब्लाइंड्सची उघडझाप केली आणि लगेच पोलिसांचा फोन आला. नंतर सईदनं ब्लाइंड्सची उघडझाप केली आणि पुन्हा लगेच इन्स्पेक्टरचा फोन आला. अगं, तो त्याला आला नाही, तुला आला. नक्की? तुला म्हणायचं काय? हा, ते काय संदेश बिंदेश पाठवत होते खिडक्यांना खुना करून? हो, असंच काहीतरी. आता असं बघा, समजा त्यांना अनिकेतचा संशय येत असता, तर ह्या बाजूने माझ्याकडून त्यांची माहिती काढणं त्यांना काही कठीण नव्हतं ना. अगं, असल्या युक्त्या पोलीस वापरत नाही का? मला अनिकेतने एक सांगितलं आणि सईदने दुसरंच. पण मी एक गोष्ट विसरले श्रीकांत. काय? मी ओळखत नाही, पण मी अनिकेतला ओळखते. माझ्यासारख्या आंधळीवर किती जीवापाड प्रेम करतात ते. कुठल्या तरी परक्या माणसाचं ऐकून अशा देव माणसावर शंका घेणं पाप आहे श्रीकांत. हे बघा ना, या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण अनिकेतनी स्वतः दिलं तर मग आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही. पण समजा त्याचं पाऊल खरोखरच घसरलं असेल तर आपण त्याला मदत करायला हवी की नाही? आणि त्यासाठी आधी ती बावली आणून तू ही सेफ का उडू देत नाहीयेस? कारण त्या सेफ मध्ये काही नाहीच आहे.
म्हणजे मुळात ती सेफ आमची नाही. आमच्या आधी इथे एक मारवाडी राहायचा, त्याची आहे ती. इथून जाताना त्या सेफचे 2,000 रुपये मागायला लागले. आम्ही नको म्हटलं तर 1,500ला घ्या म्हणाला, पुन्हा 1,000 म्हणाला. आणि आम्ही जेव्हा नकोच असं सांगितलं तेव्हा कुलूप लावून गेला त्या सेफला. हे सगळं रचून तर सांगत नाही ना तुम्ही? मी कशाला रचून सांगू? नाही म्हणजे परक्या माणसासमोर उघडायला लागू नये. परक्या? मी तुम्हाला परक्यासारखं वागवते? नाही पण खरंच श्रीकांत, बाहुले जर त्या सेफ मध्ये असते ना तर खरंच फार बरं झालं असतं. कुणालाच सापडली नसती ती. नाही असंही काही नाही. बाहुली जर सेफ मध्ये असेल तर पोलिसांना ती सापडू शकेल. म्हणजे सर्च वॉरंट त्यांनी अर्थात आणला तर. म्हणजे सेफ उघडतील ते? का नाही, सेफ फोडतील सुद्धा ते. अहो मग चांगलंच आहे ना. म्हणजे सेफ उघडायला किंवा फोडायला बराच वेळ लागेल आणि तोपर्यंत अनिकेत देखील वापस येतील. नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तरी पण सेफ मध्ये एकदा बाहुली आहे की नाहीची खात्री केलेली बरी. म्हणजे तुम्हाला खरंच वाटतंय की नाही नाही, तुम्हाला तसं काय वाटत असेल तर पाहिजे तर मी गेल्यानंतर पहा. तुम्ही कुठे निघालात? मी उतरलोय तिथे विसावा लॉजवर. कशाला? कशाला म्हणजे माझं सामान आहे तिकडे. अहो पण आत्ताच जायला हवं का? नाही लगेच घेऊन येतो ना. बर एक काम करा, तिथे फोन आहे का? फोन आहे. मग तिथला फोन नंबर द्या मला. कशाला? अगदी जवळच आहे ती, लगेच येतो ना. तसं नाही, पण समजा तुम्ही गेलात आणि मला बाहुली सापडली मग? नाही म्हणजे आता चटकन आठवायचं नाही मला. बरं एक काम करा, मग तुमच्या मित्राचं नाव आणि पत्ता द्या, मी इन्क्वायरीला विचारेन. इन्क्वायरी? नाही नाही, शोधतो मी, डायरीत असेल एखादा. हा सापडला की. 450942. 450942. 450942. 450942. असं किती वेळ लक्षात राहील तुमच्या? अगदी थोडाच वेळ. म्हणून म्हणते श्रीकांत लवकर या. आणि हे पहा, जाताना दरवाजाला कुलूप लावून घ्या आणि लॉकची खिटीही लावा. हो मी तुम्ही आल्यावर मी उघडेन नंतर. ठीक आहे, येतो मी. ठीक आहे. श्रीकांत, खरंच तुम्ही आज आला नसतात तर माझं काय झालं असतं? गेलो मी. बरं. श्रीकांत, कोण आहे? मी आहे. पिंकी, अगं तू आत कशी आलीस? केवढे घाबरले मी. अगं किल्ली होते म्हटलं आमच्याकडे, अनिकेत देऊन गेले होते जाताना. मी दुधाचा हिशोब द्यायला आले होते, 50 रुपये झाले. आणि मगाचे थांब, आज आधीच माझ्या डोक्यात खूप गोंधळ. आणखी आकडे नको आहेत मला माझ्या डोक्यात. 450942 450. हे बघ, आपण तो हिशोब नंतर करू, चालेल का? चालेल, पण काय काय होतंय? मगाचा तो माणूस अनिकेतच्या मित्राबरोबर होता तो सईद, त्याचं काय? डिटेक्टिव्ह आहे का? तुला काय माहिती का डिटेक्टिव्ह आणि फिटेक्टिव्ह?
वा, मला पप्पा सिनेमा दाखवतात म्हटलं. सिक्रेट एजंट्सचे, जेम्स बॉन्डचे. अगं, आणि कॉमिक सुद्धा वाचते बरं का मी. तुला कशावरून वाटलं तो डिटेक्टिव्ह आहे म्हणून? अगं, काल रात्री इथे खून झाला म्हणतात ना, हां, त्यावरून. अच्छा. पिंकी, हां एक काम कर बरं. हां. तुला ना आता थोडीशी गुप्त पोलिसी करायची आहे. अय्या, कसलं भारी. काय करू? इथे खिडकीजवळ जा हां. आणि तिथून ना बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे का दिसते? बघ 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 बरं. पोलिसांची गाडी? हां, नाही. नाही? अगं, आत्ता तर होती ना. नीट बघ जरा. आहा, बिलकुल नाही. आत्ता तर उभी होती. बहुतेक गिरी असेल. बरं, तिथे एखादा पोलीस आहे का? नाही. पोलीस पण नाही, गाडी पण नाही. बरं, घरावर कोणी लक्ष ठेवून उभं आहे का? छट, कुणीही नाही. असतं तर समजलं असतं मला, कारण रस्त्यावर फारशी माणसंच नाही कोणी. येऊ आता तिकडे? हो, ये. थांब थांब, एक मिनिट थांब. तिथून तो टेलिफोन बूथ दिसतोय का बघ बरं. हो, आहे. आहे ना? तिथे आहे का एखादी गाडी? आहे अनुताई, तिथे गाडी आहे. आहे ना? अगं, पण ती पोलिसांची नाहीये. हां, साधी स्टेशन वॅगन आहे. स्टेशन वॅगन? हो. त्यात आहे का कोणी बसलं रे? काही दिसत नाही गं. खिडक्या झाकून घेतल्यात. अनुताई, हां, काय झालंय मला सांग ना. काही नाही ग. एकदा का अनिकेत घरी आले ना की मग सगळं आपोआप बरोबर होईल बघ. ते येईपर्यंत राहू मी सोबतीला. अनुताई, हां, एक माणूस उतरला आता. त्या गाडीतून? हो, आतला कुणाशी तरी बोलतोय. इकडे जायला निघाला बघ. तो सईद आहे का? मग नाही का तुला डिटेक्टिव्ह वाटलेला? तो नाही ग, हां, दुसराच. अनुताई, हां, अनिकेतने तर काही केलेलं नाहीये ना? चल का. कुठे कुठली अनिकेत कशाला असं काही करतील? पण पिंकी, हा ती बाहुली होती ना, याने ना का तुझ्या पप्पांना विचारलं ती? हा हा. ती त्या बाईची होती ग, खून झालेल्या. अरे, ती जर पोलिसांना इथे सापडली ना, त्यांना संशय येईल ग अनिकेतचा. थांब. काय झालं? एक जण खिडकीतून बघतोय. तुला पाहिलं का त्याने? हा, पण अजून बघतोय. तोच आहे तो, गाडीतून उतरून आलेला. अच्छा. पिंकी, अगं बाहुली, बाहुलीचा आवाज येतोय पिंकी. लपव ती लवकर. तू पाहिलं नाही तर. गेला तू. नक्की तोच आहे बघ. तू एक काम कर, तू आधी बाहुलीला लपव कुठेतरी. कुठे लपवते? मी वर घेऊन जाते. नको वर नको देऊ. थांब एक मिनिट. हे बघ, ह्या दाराला कुलूप लावलेलं आहे. ते दाराला उघडता यायचं. मागच्या दाराला कुलूप लावून घे आणि ते बंद कर. पटकन जा आणि बाहुलीला पण मी कसं लावू कुलूप? दाराची किल्ली पप्पांजवळ असते आणि त्याला बोल्ट नाही. बरं, जाऊ दे, आधी बाहुलीला लपव तू. थांब. या कचऱ्याच्या बाटलीत नको कचऱ्याच्या बाटलीचं. कुठे मिळाली तुला? इथेच पडली होती सोफ्याजवळ.
येस. पिंकी, हे बघ ती बाहुली लपव कुठेतरी. मी वर घेऊन जाते. नको अगं, वर नको येऊ. एक काम कर, इथे टेबल जवळ, एवढं नको टेबल जवळ नको. हा, कचऱ्याच्या वाटीत लपव, पटकन लपव. कुठे मिळाली तुला? इथंच पडली होती सोफ्याजवळ. पिंकी, खोटं बोलू नकोस. आम्ही सकाळपासून सगळं घर शोधून काढले. खरं सांगा, तुला यांची शपथ आहे. पिंकी, मी नेली होती. अगं मग सांगितलं का नाही? पहिल्यांदा मला वाटलं माझ्यासाठी आणली आहे म्हणून, पण अनिकेत म्हणाले दुसऱ्याच मुलीला द्यायची आहे. मग मला राग आला, मी उचलली आणि घेऊन गेले. शाब्बास, खरं बोललीस म्हणून मी तुला ह्याच्यापेक्षाही सुंदर बाहुली घेऊन देईन. हो खरंच. ऐक, तू एक काम कर. तुला ना आता एक सिक्रेट एजंट व्हायचं. कशी? कसलं भारी. ऐक ऐक ऐक, काय काम करू बोल. वरून तू टेलिफोन बूथ दिसतोय का? हो. ठीक आहे. तुला इथला फोन नंबर माहिती? हो. हां, ऐक आता, वरून त्या समोरच्या टेलिफोन बूथवर नीट लक्ष ठेवायचं. हां, आणि गाडीतल्या माणसांपैकी कोणीही फोन करून आलं की तू मला फोन करून कळवायचंस. समजलं? बस एवढंच? हो, पण लक्षात ठेव, गाडीतल्या माणसांपैकीच आणि टेलिफोन बूथमधून फोन करून बाहेर आल्यानंतरच. हो, समजलं? हो. हां, ठीक आहे. हां, आणि थांब थांब, एक मिनिट थांब. आपण असं करूया, तू मला फोन केलास की मी तो उचलणार नाही. हां, आणि 2 रिंग गेल्या की तू फोन कट करायचास. हो, म्हणजे सिग्नल सारखंच ना? हां, टिरिंग टिरिंग. हां हां हां. माझ्या पप्पांची पण एक मैत्रीण आहे, ती पण नेहमी असंच करते, पण ती 5 वेळा करते. बरं, ते जाऊ दे, ते जाऊ आणि दे. अनुताई, हां तुला जर काही माझी गरज लागली ना, हां. तर त्यामधल्या पाईपवर तू 3 वेळा वाजवायचंस. टक टक टक. विसरणार नाहीस ना? नाही नाही. कोण आहे? कोण आहे? इन्स्पेक्टर पारेख. आले. हा, दार उघडायला एवढा उशीर? सॉरी हा, तुम्हाला जरा वाटच पाहावं लागली. पण मला काय वाटते, बहुतेक बेडरूमच्या खिडकीची काच फोडली मुलांनी दगड मारून खेळताना. तुम्ही बघता का जरा? काच फोडली? हो. अनुताई, हाच माणूस मग अशी कोण पाहत होता? बरोबर, तुझा पटकन आता आणि सांभाळून जा. हो, दार लावून घे. सगळ्या काचा तर ठीक आहेत. कमाल आहे, मी तर चांगलाच आवाज ऐकला होता काच फुटण्याचा. बरं, तुम्ही कशाला आला होता? मी इथून गेल्यानंतर इथे सईद आला होता का? हो, आला होता ना. मी तुम्हाला हे सांगायला आलोय की काल इथे ज्या बाईचा खून झाला ती या सईदची बायको होती. असं? तुम्हाला असं विशेष नवल झालेलं दिसत नाहीये? नाही, असं नाही. त्याच्या फोनवरच्या बोलण्यावरूनच मी अंदाज केला होता. अच्छा. मी इथून गेल्यानंतर बरीच शोधाशोध केलेली आहे. हो, ते कचरा काढण्यासाठी सुपणी शोधत होते मी. कुठे ठेवली की सापडतच नाहीये. मी देऊ का शोधून? नाही नाही, तुम्हाला कशाला त्रास, मी शोधेन नंतर. हो, होतं असं कधी कधी होत. एकदा काय झालं, माझ्या बायकोचे इयरिंग हरवले. घरभर शोधले, कुठेच सापडले नाही. कुठे सापडू शकतात तुम्ही जरा कल्पना करा बरं. धुण्याच्या कपड्यात? अहो, पण तुम्ही कशाला शोधताय? मी शोधेन ना नंतर. खरं सांगू का मिसेस मानकर, तुम्ही सुपनी शोधतच नव्हतात.
तुम्ही शोधत होता ती बाहुली. बाहुली? कुठली बाहुली? उगाच वेळ पांघरू नका. मी कुठल्या बाहुलीबद्दल बोलतोय हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. मिस्टर मानकरांनी एअरपोर्ट वरून येताना आणलेली बाहुली. रोशन न्यायला आली होती ती बाहुली. काही बोलू नका. रोशनचा आणि माझ्या मिस्टरांचा संबंधच काय? संबंध आहे मिसेस मानकर, संबंध आहे. सईदच्या वडिलांनी मिस्टर मानकरांचा फोटो ओळखलाय. अच्छा, म्हणजे इथून चोरून नेला तो फोटो ना? शिवाय सईदच्या वडिलांनी त्या दोघांना एकत्र पाहिलंय कित्येक वेळा. मग सापडली का ती बाहुली? कुठे आहे? कुठे आहे? या तिजोरीत. तिजोरीत? तिजोरीत कुणी बाहुली लपवतं का? का नाही? तेवढी किमती असेल तर. पण तुम्ही तिजोरी उघडलेली दिसत नाहीये. मला नाही वाटली उघडाविषयी. का? चावी नाहीये म्हणून? असं काही नाही. म्हणजे चावी आहे. नसायला काय झालं? मग उघडता का ती सेफ? का म्हणून? मी सांगतोय म्हणून. मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. असाल, पण तिजोरी उघडण्यासाठी सर्च वॉरंट आहे का तुमच्याकडे? वॉरंट? वॉरंट काय? आत्ता आणता येईल. मग खुशाल आणा आणि उघडा तिजोरी. उघडा म्हणजे फोडा, कारण मी चावी देणार नाही. असं? मग 20 मिनिटात तिजोरी उघडून दाखवतो. वाटलं काय तुम्हाला? पण मिसेस मानकर, मिस्टर मानकर परत यायच्या आत आणि मी परत येईपर्यंत तुम्ही कुठेही पळून जाऊ नका म्हणजे झालं. इन्स्पेक्टर, हा? तो सईद अजून पोलीस स्टेशनलाच आहे का? हा, गेला असेल कदाचित. का? त्याला एक महत्वाची बातमी द्यायची होती. बातमी? हो, आत्ताच सांगायला हवं त्याला. काय? त्याच्याकडे फोन आहे का? फोन? आता तुम्ही मला काय सांगणार हे मला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. सईदकडे फोनच नाही, असंच ना? नाही हो, फोन आहे पण माझ्याकडे नंबर नाहीये. असं? बर, मग मी बघते काय करायचं ते. काय करताय तुम्ही? कुणाला फोन करताय? पोलिसांना. ते देतील मला सईदचा नंबर. अहो आणा इकडे. ते नाही द्यायचे. ते मला देतील. ते आणा इकडे. हा पोलिसांचा नंबर आहे? नाही, पोलीस स्टेशनचा आहे. हॅलो, इन्स्पेक्टर पारेख बोलतोय. ते सईद आहे का तिथे? हा, ते डाकटे जावेत आपल्याला. अरे मिसेस मानकर बोलणार आहेत. ठीक आहे, थँक्यू. हॅलो सईद, हे पहा, आत्ताच मिस्टर मानकरांच्या मित्रांनी, हो त्यांनी वकिलांना फोन केला होता आणि वकिलांनी सांगितलंय की जर तुम्ही यापुढे मला किंवा माझ्या मिस्टरांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. समजलं? थँक्यू. शाब्बास मिसेस मानकर, शाब्बास. बरं झालं, चांगलं खडसवलं. येतो मी वॉरंट घेऊन. हॅलो, रॉंग नंबर. अच्छा, निघतो मी.
येतो इतर पोलिसांना घेऊन खुशाल या. तिजोरी उघडायला. मी घरीच आहे. हॅलो, विसावा लॉज. हां, मी अनुराधा मानकर बोलते आहे. तिथे श्रीकांत पेठ. श्रीकांत, तुम्हीच बोलताय? हां, नाही, मला श्रीकांत, मला ती बाहुली सापडली. हो, बाहुली सापडली. तुम्ही लवकर या. आणि माहिती का, माझा संशय अगदी बरोबर होता. तो सईद पोलिसांचाच माणूस आहे. हो, खरंच. हे बघ, तुम्ही घरी या लवकर, मी तुम्हाला सांगते. हो. पिंकीचा सिग्नल आता. श्रीकांत, तुम्ही सुद्धा त्यांच्यातलेच. काय करू आता? बाहुली, मी फोन ठेवते. आणि खाली कसं? नाही, टेबलमध्ये नको. इथे कोण आहे? दार उघड अनु, मी आहे श्रीकांत. आले या. दार उघड अनु. अनु, कुठं आहे बाहुली? सापडली ना तुला? हो. मग देतेस ना ती लवकर? कोण आले? कोण आहे? दार उघडं होतं, लावून घेतोय. नक्की कोणी नाहीये ना? नक्की कुणी नाही. अनु, तू म्हणालीस बाहुली सापडली तुला? हो. एक मिनिट.
आता कुठे निघालीस तू? अनिकेतच्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन येते. इथे तुम्हाला जागांचा जोडगा दिसतोय का? हो आहे ना. अनु तू म्हणालीस बाहुली सापडली म्हणून, तुला कुठे आहे ती? चावी देता? सापडली म्हणजे तुम्ही गेल्यानंतर मी सेफ मध्ये शोधलं पण नाहीये तिथं. शेफमध्ये शोधलं म्हणजे ते मगा मारवाड्याचं जे सांगितलं ते सगळं खोटंच ना? तुम्हीच नाही का म्हणाला की परक्या माणसासमोर सेफ कशाला उघडायची? म्हणून थोडीशी गंमत केली तुमची. मला वाटलं तुमच्या लक्षात आलं असेल. अनु बाहुली देतेस तू? सेफ मध्ये आहे ना ती? नाही म्हणजे मी सापडली म्हणले पण म्हणजे सापडली म्हणजे कुठे आहे ते कळलं मला. कुठे आहे? अनिकेतच्या डेस्कमध्ये. डेस्क? पण हे तुला कसं कळलं? ती बघा नाही का वरची छोटी मुलगी आली होती. हो तिचं काय? तिने सांगितलं. कधी? मग तुम्ही गेल्यानंतर आपली आली होती सहजच. तर मला म्हणाली की अनिकेतच्या डेस्कमध्ये बघितली म्हणून. कधी? कालच. मी तिला पैसे आणण्यासाठी पाठवलं होतं अनिकेतच्या स्टुडिओमध्ये, तेव्हा तिथं दिसले तिला. अनिकेत म्हणाले की दुसऱ्याच मुलीला द्यायची आणि त्याने डेस्कमध्ये ठेवून कुलूप लावून घेतलं. अशी पिंकी फुनफुनत होती माहिती, बाहुली सापडली नाही म्हणून. अगं डेस्क काय का बाहुली ठेवायची जागा आहे? अगदी हेच म्हणत होते पिंकी. बाहुली काय कोणी डेस्कमध्ये ठेवतं का? आजवरून कुलूप कशाला हवा घालायला? बाहुली काय कोणी चोरून थोडीच नेणार आहे. हो मग अनिकेत काय म्हणाले? त्यांचं उत्तर तर ह्याहूनही विचित्र होतं. काय? हो ना, ते म्हणाले की अगं ही बाहुली काही साधीसुधी नाहीये, मोठ्या मोठ्या माणसांनाही हवीशी वाटेल अशी आहे. अच्छा. अनु तू हे सगळं खरं सांगतेस? खोटं बोलून मला काय फायदा श्रीकांत? नाही मग करत असतील तशी गंमत केलीस तर. मग विचारायचं का जाऊन पिंकीला? नको. बरं तू आता काय करणार आहेस? मी हा? ही सुरी पाहिली कशी झक्क धार या सुरीला. ह्या सुरीने मी त्या बाहुलीचे असे तुकडे तुकडे करणार आहे. अगं तू कशी जाशील? न जायला काय झालं? कित्येक वेळा प्रॅक्टिस केली मी. असं काय करतेस तू? हवा तर मी जातो. पण फोटो स्टुडिओला कुलूप आहे आणि तुम्हाला जाताना तिथे कोणी पाहिलं तर? नाही कुणी पाहणार नाही, तेवढी काळजी घेईन मी. ती चावी दे बरं इकडं. ठीक आहे. ही मोठी आहे ना ती फोटो स्टुडिओची आणि छोटी आतल्या डेस्कची. काय? पण श्रीकांत लवकर जा आणि लवकर परत या. मला इथे एकटीला फार भीती वाटते बघा. हो बाहुली सापडली की मी लगेच येईल. पण हा ऍड्रेस? अगं बाई तो तर दिलाच नाही की मी देते. हा हे बघ. पण श्रीकांत सापडेल ना तुम्हाला? न सापडायला काय झालंय? लवकर या श्रीकांत. मग तुम्ही गेलात आणि तो इन्स्पेक्टर परत आला होता इथं. तू कशाला आला? तू त्याला घरात घेतलं नाहीस ना? न घेऊन करते काय? आणि आलाय तोही अशा वेळेला की इकडे फोन घना वाजत होता आणि इकडे दाराची घंटी. मग तर मला फोन घेऊ की दार उघडू हेच कळेना. तो कशाला आला होता आता? असंच काहीतरी वायफळ प्रश्न विचारायला आणि बसला बाहुली शोधत घरभर. कुठे कुठे शोधली माहिती का? रद्दी धुण्याच्या कपड्यामध्ये सोफ्याखाली आहे की नाही हुशारी. आणि आता त्याला असं वाटतंय की बाहुली सेफ मध्ये. त्यासाठी सर्च वॉरंट आणून सेफ फोडणार आहे म्हणे तो. ठीक आहे येतो मी आता. पण श्रीकांत एवढं सगळं होईपर्यंत ती बाहुलीच नष्ट झालेली असेल की नाही? हो ना. आणि इथं वापस येताना ती बाहुली सोबत घेऊन या. हो मला माझ्या हाताने नष्ट करायची आहे ती. हो दसा मिली.
ठीक आहे, ठीक आहे. लगेच जातो आणि लगेच येतो. ठीक आहे. चल. कोण आहे? मी पिंकी. आले हा पिंकी. दोन सिग्नल मिळाले. हो पिंकी, आता पटकन सांग, फोन घ्यायला कोण आलं होतं? दुसऱ्यांदा तो अनिकेतचा मित्र. श्रीकांत. हो. ते माहिती ग. आणि सुरुवातीला तू, मी तुला डिटेक्टिव्ह आहे का विचारलं ना? हा तो. सईद. हा, सई. अच्छा. ते दोघे आणि इथे आलेला मगाचा तो इन्स्पेक्टर, तिघेही आता इथून बाहेर पडले. तिघे होते ना? हो, मी पाहिलं वरून. वाटलंच मला. तिघेही त्या गाडीत बसून परत गेले. हे अनुताई, हा, ते दुसरे दोघे सुद्धा पोलिसांचेच लोक आहेत का? नक्कीच. फक्त अनिकेत येईपर्यंत त्यांना थोपवून धरलं पाहिजे. पिंकी, हा? एक काम करशील? काय वाटेल ते सांग. हे बघ, रेल्वे स्टेशनवर जायचं. आत्ता हो, जाशील? जाईन की. त्यात का? आई, इथे माझी पर्स आहे बघ. त्या पर्समधले तुला हवे तेवढे पैसे घे आणि टॅक्सी करून स्टेशनवर जा. स्टेशनवर जाऊन काय करू? लोणावळ्याकडून येणाऱ्या गाडीकडे लक्ष ठेव आणि अनिकेत गाडीतून उतरले की त्यांना सगळं सांगून टाक. सगळं म्हणजे काय? सगळं. ही 3 माणसं, टेलिफोन बूथ, इथे इथे जे काही झालं ना ते सगळं. हो. बाहुलीचं पण सांगू? हा, बाहुलीचं पण सांग. ठीक आहे. मग अनिकेतच्या बरोबर लक्षात येईल काय करायचं ते. ठीक आहे. हो. पिंकी, हा? थांब ना 1 मिनिट. हा? हे बघ, अनिकेतच्या इथे टेबल जवळ ना एक हायपोची बॉटल आहे बघ. आहे का? सांभाळू ना, केमिकल आहे बघ ते. आहे का? हो, मिळाली. ती सावकाश इकडे आण, हळूच. आणि एक काम कर, हे बघ, हे बघ, त्यात ते केमिकल होतं आणि सावकाश होता. हे बघ, केमिकल आहे. सांडलं तर डोळ्यात खूप सुरसुरेला. सावकाश. ओतलंच का? हो, पण कशासाठी हे सारं? असंच ग, वेळ पडली तर तयारी असावी म्हणून. ओतलंच का? हो. आता ती बाटली जागेवर नेऊन ठेव. ठेवली. हे बघ, इथे जिन्याजवळ हे आहे, लाईटचा स्विच बॉक्स आहे बघ. दाखव बरं मला. हे बघ, आता मी सगळे लाईट बंद करणार आहे. हा, अंधार झाला की मला सांग. हा? हो. करू? हो. ओके. झाला का अंधार? हो, सगळे लाईट बंद झाले. माझी हालचाल दिसते? एक मुळीच नाही. एकदम मिट्ट काळोख. अनुताई, हा. तुला पण नेहमी डोळ्यांपुढे असाच अंधार दिसतो का ग? हो पिंकी, अंधारच कायम माझ्या सोबतीला असतो. दिवसाचे 24 तास फक्त अंधार. मी अंधार जगतच नाही काय, अंधार पाहते सुद्धा.
अगदी मिट्ट काळोख. काळोख काय असतं हे सामान्य माणसाला कधीच कळायचं नाही पिंकी. अनुताई, मी जाते आता. अनुताई, स्टेशनवर लवकर पोहोचायला हवं. हो, सावकाश जा पिंकी. अनुताई, हा, तुला माझ्या एवढी मदत कुणीच केली नसती ना. खरं या. थँक्यू पिंकी. मला इतकी मज्जा वाटते माहितीये. रोज काहीतरी असं घडायला पाहिजे. हे बघ, सांभाळून जा. हो, ठीक आहे. सावकाश. आलात? तुमचीच वाट पाहत होते मी. सापडला स्टुडिओ? सापडला, पण तिथे डेस्क नव्हता. आणि बाहुली? अनु, तू ओळखलंस? कुणाला? मला मला अजून पुरतं ओळखायचंय. बाहुली कुठे आहे? अशी नाही मिळायची ती तुम्हाला. मग तिची किंमत मोजावी लागेल. किंमत मोजावी लागेल. काय किंमत मोजावी लागेल? हा सौदा काही रुपयांचा नाहीये, मग खरं बोलण्याचा आहे. मी तुम्हाला बाहुली कुठे आहे ते सांगेन, पण जर तुम्ही खरं बोलण्याचं वचन देत असाल तरच. पहिली गोष्ट, अनिकेत आणि रोशन विषयी ते सारं खरं की खोटं? अनु, तुला बाहुली कुठे आहे ठाऊक आहे? तुला बाहुली कुठे आहे ठाऊकच नसेल तर आपण सौदा कसला करणार? मला ठाऊक आहे. इथेच आहे. अनिकेतचं काय ते सांगितलं तर देशील? 10 मिनिटात. अच्छा, म्हणजे इथेच आहे, हो ना? अनिकेतचं बोल. ते मी सांगणार नाही. अनिकेत विषयी जर सांगितलं नाही तर हा सौदा देखील होणार. अनिकेत विषयी बोल. त्यांनी सांगितलेली माहिती खरी आहे. त्यांनी रोशनचा खून केला नाही, ती त्याला विमानतळावर भेटली. तुमची आणि त्यांची मैत्री? आम्ही कधी दोघांचं एकमेकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नाही. म्हणजे अनिकेत आणि रोशनचा काही संबंध नाही. अनिकेतने रोशनचा खून केलेला नाही. म्हणजे तुम्ही पोलीस नाही? आणि इन्स्पेक्टर पारेख ते देखील पोलीस नाही? अनु, बाहुली सेफ मध्ये आहे. रोशन कोण होते? ते मी सांगणार नाही. रोशनचा खून तुम्ही केला? नाही. सईदने केला? तुला कशाला आणव चौकशा? बाहुली सेफ मध्ये आहे. हो, सावी, सेफ उघडीच आहे. थँक्स. हॅलो. हा हा आहे, इथेच आहे. सापडेल थोड्या वेळात. अरे आता घाबरण्याचं काय? हो, ही शेवटची संधी आहे. हा लक्षात असू दे. हा ठेव आता. आता आणखी काय करणार आहात तुम्ही? त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. मुकाट्यानं ठेवती. चाबी द्यायचं कबूल केलंयस तू? नाही देणार. मी ती लपवून ठेवली आहे अशा ठिकाणी जिथे ती कोणालाच मिळणार नाही. आणि अंगावर तर मुळीच नाही. तितकी खुळी नाहीये मी. ती मी शोधत बसणार नाही.
तुला ती स्वतःहून द्यावी लागेल. इतक्या सहजासहजी मिळणार नाही तुम्हाला ती. त्यासाठी तुम्हाला माझा खूप छळ करावा लागेल. करणार नाही वाटलं? करा. हे कळेलच आता तुला. नाही श्रीकांत, मला इजा करणं तुम्हाला शक्य होणार नाही. अजून तू मला ओळखलेलं दिसत नाहीये. काही माणसं कशी असतात हे अगदी पटकन ओळखू येतं श्रीकांत. आंधळ्यांना तर अधिकच लवकर ओळखू येतं. एक वेळ माणसाचा चेहरा फसवतो, पण आंधळ्यांना तर चेहरा दिसत नाही, म्हणून ते कधीच फसत नाही. त्यांना अगदी आतलं दिसतं, मनातलं. दृष्टी नसल्यामुळे. अनु, तू बाहुली देणार नाहीस? नाही श्रीकांत, जा तुम्ही. अनिकेत येतीलच इतक्यात. ते यायच्या आत तुम्ही निघून जा. नाही अनु, तुला तर बाहुली द्यावीच लागेल. माझ्या हातात काय बघितलंस? वस्त्रा, उघडा वस्त्रा. या अपुऱ्या प्रकाशात सुद्धा त्याचं पात कसं लकलकतंय बघ. कशी धार आहे छान, क्रूर, लकलकी. अनु, तुला भीती नाही वाटत? माझं उत्तर कायम आहे श्रीकांत. आणि भीती कसली? हे जग जर तुमच्या सारख्यांचं असेल तर ते सोडताना भय कसलं? आणि तुला मरणाची भीती वाटत नाही? तुला जर मरणाची भीती वाटत नसेल तर ते तुझ्या डोळ्यातून अश्रू का उगळतायत? तुमच्यासाठी श्रीकांत, तुमच्यासाठीच. तुमचा दुष्ट चेहरा पाहून कदाचित मी घाबरले असते, पण आत्ता माझ्या नजरेला दिसताय ते तुम्ही फार फार केविलवाने आहात. फार दुःखी आहात श्रीकांत तुम्ही. तू म्हणतेस तसं असेलही मी केविलवाना. अगं, तुझ्यासारख्यांचा छळ करण्याची ताकद नसेलही माझ्यात. माझा चांगुलपणा हाच माझा दुबळेपणा असेल. पण आमच्यात एक जण आहे, त्याला चांगुलपणा म्हणजे काय ठाऊकच नाही. माणूस नाही तो, सैतान आहे, सैतान. त्याला दया माहित नाही. तुझ्यासारख्या आंधळ्या बाईचा छळ करण्यासाठी कणभरही कचरणार नाही तो. तुझ्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या अंधारापेक्षाही काळकुट्ट मन आहे त्याचं. तो इथे येईल आणि मी जाईल. मग मला त्याच्या स्वाधीन करून जा तुम्ही. हो, का नाही? मग पाप त्यांनी केलं तर त्याचे धनी तुम्ही होताल. पाप पुण्याचा विचार गरिबांना परवडत नाही अनु. आणि त्यातून त्यांनी केलेलं पाप पाहण्यासाठी मी ते थांबणारच नाही. दृष्टीआड सृष्टी. दृष्टीआड झालं म्हणून ते काय मनाआड होत नाही श्रीकांत. तुमचं मन तुम्हाला जन्मभर खाल्ल्याशिवाय राहणार नाही. अनु, तू बाहुली देणार नाहीस? नाही नाही नाही. अनिकेतचा विचार करून बोलतेस हे? त्यांच्या विचारांनीच तर मला बळ आले. ती मला दुबळी समजत नाहीत, निर्भय समजतात. मला भय वाटतं असं जर त्यांना कळलं तर फार दुःख होईल त्यांना. त्यापेक्षा त्यांचं नाव घेत निधड्या छातीनं मरून गेले तर जन्माचं सार्थक होईल माझ्या. तू जिंकलीस अनु, तू जिंकलीस. अगं, तू सुरुवातीपासून जिंकणार होतीस हे ठाऊकच होतं मला. तू असामान्य स्त्री आहेस. सुटलीस तू. आता तुला कुणालाच घाबरायला नको, अगदी सईदला सुद्धा. कारण सईद मेलाय. हे तरी खरं कशावरून? नाही, आता मी तुला काहीच खोटं सांगणार नाही. सईद मेला. टोनीनं मारलं त्याला मारण्याचा बेत कालच केला होता मी. त्यासाठी छापा काटाही केला. मी छापा म्हणालो, टोनी काटा मारला. छापा निघाला म्हणून टोनीला सईदचा काटा काढावा लागला.
आता आता त्या गाडीचा आवाज ऐकलास ना तू? टोनीनं गाडी अंगावर घालून सईदला ठार केले अनु. नाही, त्याशिवाय पर्यायच नव्हता. नाही तर सईद आम्हा दोघांना आयुष्यभर गुलामासारखं राबवत राहिला असता. म्हणून इथून बाहुली घेतली की टोनी गाडीमध्ये बसून सईदला आणि मला घेऊन निघणार होता. ही शेवटची संधी होती. टोनी गाडीत होता आणि सईद रस्त्याच्या कडेवर. बस करा बरं हे सगळं, माझ्याने ऐकवत नाहीये आता. तुम्ही जा बरं इथून, जा. जाईन आम्ही, पण तू हे सगळं पोलिसांना तर सांगणार नाहीस ना? पुन्हा कधी माझ्या आणि अनिकेतच्या वाट्याला न जाण्याचं कारण वचन देत असाल तरच. पुन्हा मी इथं पाय सुद्धा ठेवणार नाही, वचन देतो. मग नाही सांगणार. आणि अनिकेत? ते ऐकतील माझं. असंही तुमचे माझ्यावर उपकारच आहेत म्हणा. त्याची परतफेड करायला हवी मला. उपकार? हो ना. एखाद्यानं आपल्याला गाडी खाली न टाकल्याबद्दल त्याचे आभारच मानावेत, असं आहे हे सगळं. तरी काय झालं, मनात आणलं असतं तर माझं बरं वाईट करू शकला असतात तुम्ही. तसं नाही केलं हीच मेहरबानी. ठीक आहे, येतो मी. तुम्ही आता कुठे जाणार आहात श्रीकांत? कुठे जाणार? जीव मुठीत घेऊन पळत सुटायचं. कारण माझ्या मागे देणेकरी लागलेत. खरं तर त्यांचं कर्ज चुकतं करता यावं म्हणूनच मी हे सगळं करायला तयार झालो होतो. पण आता त्यांना देण्यासाठी माझ्या खिशात फुटकी कवडी सुद्धा नाही. मग काय करणार? पळत सुटायचं. जीव मुठीत घेऊन पळत सुटायचं. आजपर्यंत पळत आलो तसा. येतो मी. सईद, मी काय केलं नाही. सईद मी काही केलं नाही. सईद मी काहीच केलं नाही. सईद, मला माफ कर. सईद, मी काही केलं नाही. सईद, मी काही केलं नाही. मी काहीच केलं नाही. सईद, मला माफ कर. तूने कुछ नहीं किया रे. मला बहुत अच्छा बनाया रे. नाही सईद, मी काही केलं नाही. बहुत अच्छा बनाया. आता आपण फक्त दोघं आहोत अनु, तू आणि मी. तू श्रीकांतला मारलास? तू मारला श्रीकांतला? कुत्र्याच्या मौतीने मेला. माझ्याशी चालबाजी करीत होता काय? माझ्याशी? हा, आणि तो टोनी बाहुली मिळाल्याबरोबर मला मारणार होते. मला दुनियेचाच हिसाब आहे म्हणा. मारा नाहीतर मारले जा. मैंने मार दी की सोची. तो टोनी गाडीत बसण्यासाठी आला. गाडीत चालत आली स्वतःहून, बरोबर त्याच्याच दिशेने. मजा आली, मजा मजा. मरताना त्याच्या चेहऱ्यावर लाईट पाडल्याशिवाय राहवलं नाही. स्वतःची युक्ती स्वतःवरच उलटल्याचं इतकं आश्चर्य तुला वाटत होतं? मला तर हसूच आलं ना. नीच आहेस तू. थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट बेबी. थँक्यू. मग बाहुली सेफ मध्ये आहे म्हणे. सेफ मध्ये?
सेफ मध्ये बाहुली. नाही नाही, बस बस ना, बस. नीट विचार करून सांग. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, बहुत टाइम आहे आपल्या पास. अनिकेतला गाडीतून उतरल्याबरोबर मेसेज पोचवायची व्यवस्था केली आहे मी. मेसेज? कसला मेसेज? तुला एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आहे आणि ऍडमिट केल्याचा. शहरातली सगळी हॉस्पिटल्स फिरून येईपर्यंत त्याला भरपूर वेळ होईल, नाही? बोल, बाहुली देणार? 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 मुळीच देणार नाही मी. मुळीच देणार नाही मी, मुळीच देणार नाही मी. ती सुद्धा असंच म्हणत होती, बाहुली कुठे आपला ठाऊक नाही, सईद बाहुली कुठे आपला ठाऊक नाही. असं कित्येक लोकांना म्हणताना ऐकलं बघा ना. पण शेवटी सगळे वाटणीवर येतात. ती थोडी अधिक हट्टी होती, पण ती सुद्धा. हरिया, बरीच भित्रीस की तू. उचल उचल, उधर गिरा है, उचल उचल उचल. प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटली पाहिजे. डर अच्छा होता है, हा? डर अच्छा होता है. पेट्रोल? सईद, काय करतोस तू हे? पेट्रोल, पेट्रोल शिंपडतोय सगळीकडे. नाही सईद. बस गाडी टाकायचा अवकाश. नाही हे घर भुरकून जळून जाईल. नाही सईद, नाही. आता तू ठरव, सही सलामत बाहेर पडायचं का त्या श्रीकांतच्या मुर्द्यासोबत जळून ठारवायचं? नाही. बोल, बाहुली देणार? 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 नाही नाही देणार? पुन्हा पुन्हा तीच प्रश्नोत्तर. बाहुली कुठे मला ठाऊक नाही, बाहुली कुठे मला माहित नाही. नंतर ती सगळं घडा 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 बोलायला लागली. सगळं सांगितलं तिनं. होतं असं कधी कधी, धीर सुटतो माणसाचा. आणि मग म्हणाली, सईद मी तुला मदत करते. तू सुद्धा थोड्या वेळाने हेच करणार आहेस, हेच करणार आहेस. अगं सगळं सांगितलं तिनं, स्वतःविषयी, श्रीकांत, टोनी, सगळ्यांविषयी सगळं काय, अगदी खाजगी सुद्धा. मी म्हटलं पुरेपूर आहे, नको मला नाही ऐकायचं. तरी पण सांगतच आली, घडा 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 बोलतच राहिली. अचानक थांबली, अचानक थांबली, बोलायचीच थांबली. प्राण गेला तिचा, कोसळली. हे पुन्हा व्हायला नको अनु, हे व्हायला नको. सांग ना बाहुली, बाहुली देतेस 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 दे दे पटकन, दे 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 पटकन. हाँ चलो 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 जल्दी, चलो चलो. दे स्वयंपाकघर, स्वयंपाकघरात कचऱ्यात अरे धुण्याच्या कपड्यात. दे इकडे, दे दे. अले मेला प्याला मुन्ना, अरे कितना अच्छा है तू, कितना सताया मुझे, कितना मजबूर किया.
ऐसा करता है कोई? मेरा प्यारा बच्चा, कितना प्यारा है तू, कितने दिन था रोना? थोड़ी थोड़ी तकलीफ देंगे। थोड़ी कहाँ गया? कहाँ गया? थोड़ा थोड़ा तकलीफ हो गया, थोड़ा थोड़ा सहना। रोना नहीं, रोना नहीं, रोना नहीं। जन्नत, अनुराधा, तुला जे पाहिजे ते मिळालं ना, प्लीज इथून जा आता. गेलो असतो, पण आपण एक स्वभाव आहे, ज्या मुली हट्टी असतात, उद्धट असतात, त्यांना त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. हॅलो, पोलीस स्टेशन. मी अनिकेत मानकर बोलतो.